कोंडेश्वर शिव मंदिर सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे प्राचीन भगवान शंकरांचं मंदिर आहे. शांत वातावरण आणि पावसाळ्यात वाहणाऱ्या मनमोहक धबधब्यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. गाडीला स्टार्टर मारून हर हर महादेव म्हटलं, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणून प्रवासाला सुरुवात केली. नमस्कार मंडळी, मी मयूर आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. खूप दिवसांपासून सगळे मिळून कुठेतरी फिरायला जायचं ठरवत होतो आणि शेवटी आज तो प्लॅन पूर्ण झाला. आज माझ्यासोबत माझी पत्नी करिश्मा, माझा भाऊ सागर, त्याची पत्नी आकांक्षा आणि आमच्या घरातील सगळ्यात लाडकी सदस्य म्हणजे सागरची मुलगी आमची छोटी वर्णिका हे आम्ही सोबत होतो. कुठं जायचं वनू? कुठं जायचं? कुठं जायचं? भिजायला जायचं? अरे टवळे, भिजायला जायचं? स्विमिंग पूलला जायचं? हो बाई. सागर आणि आकांक्षाला त्यांच्या बिल्डिंग मधून पिक करून आम्ही आता बदलापूरला निघालो कोंडेश्वरच्या दर्शनासाठी. घरातून सकाळी आम्ही लवकरच निघालो होतो, त्यामुळे रस्त्यावर आम्हाला फारशी गर्दी पण नाही मिळाली आणि त्यात पाऊस पडल्यामुळे वातावरण पण एकदम मस्त झालं होतं. पारे सी दुनिया ये देखो रे, दुनिया ये देखो रे, अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे. रा 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 रा. की उछाल हंसी का ये घाट देखो रे, देखो रे, मेरी नजर से भारत की सौगात देखो रे. नदियों सुंदर सह्याद्री. जसजसे आम्ही मंदिराच्या दिशेने पुढे पुढे जात होतो तसतशी हिरवळ वाढत होती. शहराचा गोंगाट मागे पडत होता आणि जवळ येत होता तो फक्त आणि फक्त आवडता निसर्ग. 20 ते 25 मिनिटं राईड केल्यानंतर आम्हाला डोळ्यासमोर दिसली ती म्हणजे आमच्या कोंडेश्वर मंदिराची कमान. काम अजून सुरू होतं, त्यामुळे त्याच्या शेजारचा रस्ता पकडून आम्हाला जावं लागलं मंदिराजवळ. रस्त्याने जाताना जर आजूबाजूला आपण पाहत गेलो तर डोळ्याला दिसतं ते फक्त आणि फक्त डोंगर,
शांत वातावरण आणि सुंदर असा निसर्ग, एकदम मन प्रसन्न करून टाकणारं वातावरण होतं हे. याच वातावरणाचा आनंद घेत, याच निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनला, कोंडेश्वर मंदिरात. रविवारचा दिवस असल्या कारणाने आज लोकांची गर्दी पण तशी बऱ्यापैकी होती. गाड्या पार्किंगमध्ये उभ्या करून आम्ही निघालो आता दर्शनाला. पार्किंगच्या बाजूलाच खूप सारी दुकाने आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मंदिरात जाताना लागणारे फुलं, नारळ, बेलपत्र, शंकराला लागणारं या सगळ्या गोष्टी तिथे माफक दरामध्ये मिळतात. मंदिरात जात असताना सुरुवातीलाच आम्हाला दिसला एक सुंदर झरा. छोटासाच झरा होता, पण तो सर्वांना आकर्षित करून घेत होता. पण जर का बघायला गेलं तर खरं दृश्य तर अजून समोर आहे. सागरनी आणि मी पूजेसाठी थाळी घेतली फुलांची आणि आम्ही दर्शनासाठी निघालो. जाताना वाटेत पाहिलं तर उजव्या बाजूला त्या तिथेच गावात राहणाऱ्या शेजारच्या काही महिला आल्या होत्या. तर त्यांनी त्यांच्या गावातील रानटी भाज्या, जसे काकडी, गरगाटाची पानं जी कथलीसाठी वापरतात, अशा रानटी भाज्या तिथे आणून ठेवल्या होत्या. हाय, आज रविवारचा दिवस असल्याने खूप साऱ्या पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे दर्शनासाठी आम्हाला रांगेत 20 ते 25 मिनिटे उभे राहावे लागले. मंदिरांच्या बाजूला असलेले हे सुंदर डोह पाहिले तर मन खूप प्रसन्न होऊन जाते. काही वर्ष अगोदर या डोहांमध्ये खूप सारे लोक येऊन पोहण्याचा आनंद घेत होते. पण हा डोह खूप खोल असल्याने या डोहात खूप लोकांचा बुडून मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने येथे बॅरिकेड्स लावून इथे जाण्यास आता सक्त मनाई केलेली आहे. बराच वेळ रांगेत उभे राहिल्यानंतर आमचा नंबर आला आणि आम्ही गाभाऱ्यात जाऊन सर्वांनी मनसोक्त शंकराच्या मूर्तीचं किंवा त्या शिवपिंडाचं आम्ही मनसोक्त दर्शन घेतलं. दर्शन घेताना आम्ही त्या दर्शनासाठी एवढे भारावून गेलो होतो की याचंसुद्धा भान नाही आलं की आपण एखादा फोटो काढावा किंवा तिथे शूटिंग करावी. शेवटी ती देवाचीच इच्छा, की त्याचीच इच्छा असेल की आम्ही फक्त आणि फक्त दर्शनच करावं. मंदिरातून बाहेर आल्यानंतर सागरने
त्याच्या मोबाईलमध्ये निसर्गातील सुंदर सुंदर दृश्य गोळा करायला सुरुवात केली. आमची करिश्मा ती तर तिचेच फोटो काढण्यात व्यस्त होती आणि आकांक्षा व्यस्त होती छोट्या वर्णिकाला सांभाळण्यात. या सुंदर निसर्गामध्ये, सुंदर वातावरणामध्ये वर्णिका जेव्हा तिचे खेळ खेळत होते, तिची नाटकं करत होती, तर ते बघायला आम्हाला अजूनच मजा येत होती. वनू मंदिराच्या बाजूने वाहत असलेल्या नदीवरती हा जो एक छोटा पूल बनवलाय, त्या पुलाच्या पलीकडे एक समाधी होती. बरेच लोक त्या समाधीच्या दर्शनासाठी जात होते, तर आम्ही सुद्धा निघालो. आणि या पुलावरती जर तुम्हाला फोटो काढायचे असतील तर सगळ्यात खूप सुंदर दृश्य आहे. फक्त जरा सांभाळून जे करायचं आहे ते करायला हवं, कारण जर खाली कोण पडलं तर नदी मात्र खोल आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या ताडवाडीमध्ये आम्ही आमच्या गाड्या घेऊन पोचलो. गाड्या पार्किंगला लावल्या आणि तिथून चालत निघालो निसर्गाचा आनंद लुटायला. इथून असणारी ही पायवाट, इथले हे सुंदर सुंदर दृश्य, डोंगर, दऱ्या, डोंगरावरचं धुकं, असं वाटत होतं की जणू मी माझ्याच गावाला येऊन पोचलोय. आणि या संपूर्ण निसर्गाचा आनंद जर खऱ्या अर्थाने कोणी घेतला असेल तर ती आमची छोटी वर्णिका. तिच्या छोट्या छोट्या पावलांनी ती अजून किती चालू आणि कुठे कुठे थांबू असं तिला सुचत नव्हतं. वाहत्या पाण्यातून धावत जाणे, एखाद्या डबक्यात उडी मारणे, मग सगळ्यांचा हात सोडून पुढे पुढे धावत राहणे, हे तिचे खेळ चालूच होते. आई आणि मुलीचं नातं हे खरं शब्दांच्या पलीकडचं असतं. लहानपणी मुलीचं संपूर्ण जग तिची आई असते. ती पडली तर आईला हाक मारते, आनंद झाला तरी पहिल्यांदा आईकडेच धाव घेते. आज वर्णिकाला आकांक्षासोबत पाहताना तेच जाणवलं. आईचा हात धरून चालणारी ही छोटी पावलं एक दिवस मोठी होतील, पण आईच्या प्रेमाची ऊब कधीच कमी होणार नाही. असे छोटे छोटे क्षण कॅमेऱ्यात कैद होतात, पण आठवणी मात्र कायम मनात जिवंत राहतात. खरंच प्रत्येक आईसाठी तिची मुलगी ही तिच्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट असते. आणि प्रत्येक मुलीसाठी तिची आई म्हणजे तिचं पहिलं सुरक्षित घर. बुडा पाण्यात आणि हे बघा आमची माणसं अशी चाललेली आहेत. चला वनू, अरे तुम्ही कसं, तुम्हाला कुठं न्यायचं का नाही न्यायचं? वनू हे बघ, ताडवाडीजवळ गाड्या लावून 5 मिनिटे चालत आल्यानंतर हा सुंदर असा झरा लागतो. याच झऱ्याचं पाणी वाहत जात खाली शंकराच्या मंदिराच्या बाजूला जो आपण धबधबा पाहिला होता त्या धबधब्याला जातं. वरती वाहत्या झऱ्याच्या बाजूला 2-3 दुकाने आहेत, ज्यामध्ये तुम्हाला भाजलेले कणीस म्हणजे मके किंवा वडापाव आणि गरम गरम मॅगी या गोष्टी तुम्हाला खायला मिळतील. एकीकडे बाप लेकीचे पाण्यात खेळ चालू असताना दुसरीकडे या जावांचे मात्र एकमेकींचे फोटो काढण्याचे खेळ चालू होते. इकडे बघा काय चालू आहे.
थोड्या वेळाने पावसाची एक मोठी सर येऊन गेली आणि त्यामुळे आम्ही पूर्णपणे भिजून गेलो. मग म्हटलं आता ह्या पाण्यात बसून आनंद घेण्यात काय हरकत आहे. जसा त्या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आम्ही शेजारीच असलेल्या मकेवाल्याकडून मके घेतले आणि गरमागरम मक्यांचा पावसात आनंद घेतला. बस त्यावेळी आमच्याकडे मोबाईल नव्हते त्यामुळे आम्ही तो क्षण कैद नाही करू शकलो, पण त्या आठवणी मात्र मनात नेहमी राहतात. पकड दिला. फुल मजा आली, फुल मजा आली. हा ना, त्या डोंगरावरती व्ह्यू बघ ना कसा एकदम. तिकडे जायचं. झऱ्यामध्ये खूप वेळ मजा केली. वर्णिका तर बाहेर निघायला सुरुवातीला तयारच नव्हती. वर्णिकाला मी मस्करीत म्हटलं, वर्णिका आता आपण घरी जायचं ना. तर ती म्हटली नाही नाही असं करून ती रडायला लागली आणि तिच्या आईकडे हट्ट करायला लागली की आपण नाही जायचं. पण जसा काही वेळाने मुसळधार पावसाची एक सर आली आणि मग त्या ठिकाणी वातावरणाचा थंडावा पसरला, त्यानंतर मात्र तिला थंडी लागायला लागली आणि मग ती झऱ्यातनं रडून बोलायला लागली की आता मला इथे राहायचं नाही, आता मला घरी जायचं आहे. थोडा वेळ टाइमपास करून मग आम्ही तिथून निघालो आणि या शेजारीच असलेल्या एका सुंदर टेकडीवरती आम्ही येऊन बसलो. आता तिथे येण्याचं प्रयोजन काय होतं ते तुम्हाला पुढे कळेलच. जे पण लोक कोंडेश्वरला जातील त्यांना मी नक्की सजेस्ट करेन की त्यांनी हा स्पॉट अजिबात चुकवू नका. या ठिकाणी गेल्यावरती जो तुम्हाला निसर्ग बघायला मिळेल ना त्याचा आनंद काही वेगळाच आहे. तो तुम्ही कॅमेऱ्यात कैद करा किंवा करू नका, पण ते दृश्य डोळ्याने टिपण्यासारखे आहे. गेलो तर दिवाळी हो दिसले पाहिजे सगळे. फिरायला आलो आणि खाण्याची मजा नाही घेतली असं कसं होईल. म्हणून आम्ही ठरवलं आज इथेच निसर्गाच्या सानिध्यात एक झटपट भेळ बनवायची. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे आपल्या सगळ्यांचा एकत्र घालवलेला वेळ. अशा ठिकाणी 5 स्टार हॉटेलचं जेवण नकोच, साधीशी भेळ ही खूप स्पेशल लागते. खरं सांगायचं तर त्या चवीपेक्षा त्या क्षणाला जास्त किंमत असते. सगळे एकत्र बसून गप्पा मारत हसत खेळत खाल्लेली ही भेळ आजच्या ट्रिपची एक सुंदर आठवण म्हणून राहणार आहे. भेळ कशी आहे? छान छान. वनू भेळ कशी आहे? हा छान छान. काका
आपण पाहू शकता गैरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पावसाने करून दिलेला आहे आणि आता दुकान शटडाऊन होत आहे. वर्णिका बाबू रेडी आहे भिजायला. मंदिराकडे जाताना सुरुवातीलाच लागलेल्या बंधाऱ्यावरती आम्ही मात्र शेवटी थांबण्याचा निर्णय घेतला, जो अगदी योग्य होता. थोडा वेळ थांबून तिथल्या लोकांची मजा बघून तिथल्या निसर्गाचा सुद्धा आनंद लुटला आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.